बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आता इथे बुक्समधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्ही नोटबुकवर लिहून ठेवलेला असेलच, नसेल तर अगोदर क्वेश्चन नोटबुकमध्ये लिहा आणि नंतर मग आन्सरचा व्हिडिओ बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला आन्सर समजणार नाही. ठीक आहे. तर बघा क्वेश्चन काय म्हटलेला आहे. अगोदर जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. मिस्टर सूरज फिल्ड हिज इन्सॉल्वन्सी पेटिशन ऑन 31 डिसेंबर 2015. हिज बुक्स डिस्क्लोज द फॉलोइंग. आणि त्याच्या बुक्सवरनं काय काय माहिती मिळते बघा. तो अकाउंट्स कधी क्लोज करतोय? 31 डिसेंबर 2015ला तो आपले अकाउंट्स क्लोज करतोय. पर्टिक्युलरचा कॉलम दिलेला आहे, बुक व्हॅल्यू म्हटली आहे, इकडे इस्टिमेटेड टू प्रोड्यूस म्हटलेलं आहे. एक इंट लक्षात घ्या उदाहरणामध्ये. आता ज्याची बुक व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि रिअलाइज व्हॅल्यू दिलेली आहे ती आपली ॲसेट्स असणार आहे, हे फायनल आहे. ठीक आहे. ॲसेटचीच रिअलाइज व्हॅल्यू राहील, लायबिलिटी कधी रिअलाइज व्हॅल्यू येणार नाही. काय म्हटलं बघा लायबिलिटीमध्ये? लायबिलिटी म्हणजे आपलं देणं आहे. ए बी सी किंवा डी ह्या 4 लिस्टमध्ये कुठतरी अमाऊंट यायला पाहिजे. सन्ड्री क्रेडिटर्स आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आपण लिस्ट ए मध्ये घेतो कारण ते अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत. तुम्ही तुमच्या नोटबुकवर टिक करू शकतात. मॉर्गेज लोन अगेन्स्ट बिल्डिंगवर कर्ज घेतलं आपण 65,000 रुपये. आता कर्ज बिल्डिंगवर घेतलेलं आहे, याचा अर्थ हे कर्ज एक तर पूर्ण पेड होईल किंवा अपूर्ण पेड होईल. पूर्ण जर पेड होईल तर फुल्ली सिक्युअर्ड, अपूर्ण पेड होईल तर पार्टली सिक्युअर्ड. कशावर घेतलं आपण कर्ज बघू. बिल्डिंगवर घेतलेलं आहे. 65,000चं लोन आहे. बिल्डिंग 60,000ची आहे आणि रिअलाइज व्हॅल्यू आहे 56,000 बिल्डिंगची. बघा इथे बिल्डिंगवर कर्ज घेतलंय 65,000 रुपीज आणि बिल्डिंग विकून बघा पैसे किती येत आहेत. 60,000ची बुक व्हॅल्यू आहे आणि 56,000 रिअलाइज होत आहेत, म्हणजे 56,000 रुपये बिल्डिंग विकून पैसे येत आहेत. आणि त्यात बिल्डिंगवर कर्ज किती घेऊन ठेवलं आपण? 65,000. 65,000चं लोन आहे, सिक्युरिटी फक्त 56,000ची आहे. मला सांगा इथे कर्ज पूर्ण पेड होईल का? इथे कर्ज पूर्ण पेड होणार नाही. जर कर्ज पूर्ण पेड होणार नाही तर हे आपल्याला लिस्ट सी मध्ये घ्यावं लागेल, पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. बिल्डिंगची अमाऊंट सुद्धा आणि लोनची अमाऊंट सुद्धा. पण लक्षात ठेवा कर्ज पूर्ण पेड होणार नाही एवढं फायनल आहे. त्याचसोबत 60,000 रुपयांची बिल्डिंग विकून फक्त किती आले? 56,000 रुपये आले. म्हणजे 4,000 रुपये इथे लॉस पण झालेला आहे. 4,000 रुपये इथे लॉस झालेला आहे. मग डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला या बिल्डिंगचा लॉस ट्रान्सफर करावा लागेल. बिल्डिंग ॲसेटमध्ये घेण्याची गरज नाही कारण त्यावर कर्ज आहे. बँक लोन ऑन द सिक्युरिटी ऑफ स्टॉक. बँकेचं कर्ज आहे पुन्हा, आणि त्या कशावर घेतलंय? स्टॉकवर. आणि किती कर्ज आहे? 30,000. कशावर घेतलंय? स्टॉकवर. मग आता स्टॉकची अमाऊंट बघू आपण किती रुपये आलेली आहे. हे बघा स्टॉकची अमाऊंट 42,000 रुपये बुक व्हॅल्यू आहे आणि विकून पैसे येणार आहेत 37,000 रुपये. 37,000 रुपये स्टॉकचे पैसे येणार आहेत आणि त्यावर कर्ज फक्त किती आहे? 30,000 रुपये. याचा अर्थ कर्ज पूर्ण पेड होतंय. आणि जर कर्ज पूर्ण पेड होतंय स्टॉकवरचं तर हे आपल्याला बी लिस्टमध्ये फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्सला घ्यावं लागेल. आणि तुम्हाला लिस्ट बी आणि लिस्ट सी ही जर एक वेळा समजून गेली तर बाकी फक्त तुम्हाला बॅलन्सेस ट्रान्सफर करण्याची गरज पडणार आहे. ठीक आहे. आता इथे पण बघा स्टॉक विकून पण लॉस झालेला आहे. 42,000चे फक्त किती आलेत? 37,000 रुपये आलेले आहेत. म्हणजे 5,000 रुपये इथे स्टॉक विकून लॉस झालेला आहे. स्टॉक विकून इथे पण लॉस झालेला आहे 5,000 रुपये. तर हा 5,000 रुपये जो लॉस आहे हा पुन्हा आपल्याला डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला अदर लॉसमध्ये ट्रान्सफर करावाच लागेल. स्टॉक ॲसेटला घेता येणार नाही कारण त्यावर कर्ज घेतलेलं आहे, ते लिस्ट बी मध्ये येऊन जाईल. ठीक आहे. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स लिस्ट डी मध्ये ट्रान्सफर करणार. आणि बिल्स पेएबल जे आहे, बिल्स पेएबलची अमाऊंट ते आपण घेणार लिस्ट ए मध्ये अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. मी तुम्हाला इथे जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूबवर क्लॅरिटीची जी आहे क्वालिटी ती वाढवू शकतात, तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण क्लिअर दिसेल. आता क्वेश्चन तुमच्याकडे समोर लिहिलेला पण असला पाहिजे. पुढे ॲसेट्समध्ये बिल्डिंगचा आपण विचार केला. मशिनरीवर कोणतंच कर्ज आत्तापर्यंत नाही आहे, म्हणजे मशिनरी लिस्ट ई मध्ये आपण घेणार. आलं लक्षात? लिस्ट ई जे आहे ॲसेट्समध्ये आपण ते मशिनरी घेणार.
स्टॉकवर कर्ज आहे बी मध्ये येऊन जाईल. फर्निचर अँड फिक्स्चर्स ॲसेट्स आहे लिस्ट ई मध्ये घेऊ. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ई मध्ये येईल. यावर बघा हिंट तुम्हाला दिलेली आहे उदाहरणामध्ये. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स टू बी शोन अंडर लिस्ट ई. इन्व्हेस्टमेंट कुठे घ्यायचं आपल्याला लिस्ट ई मध्ये. अँड दॅट इन डिबेंचर अंडर लिस्ट जी. आणि डिबेंचर कुठे घ्यायचे आपल्याला लिस्ट जी मध्ये घ्यायचं आहे. आता मला सांगा इथे हिंट तुम्हाला जर दिलेली आहे ही पेपरला हिंट राहणार नाही, ही तुम्हाला समजण्याकरता दिली फक्त इथे. आता इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स जे आहे ते ई मध्ये घेणार आहोत आणि इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर जे आहेत ते लिस्ट जी मध्ये घेणार आहोत. इतकं क्लिअर झालं. नंतर बुक डेप्ट्स. बुक डेप्ट्स म्हणजे आपले डेटर्स. गुड आहेत, बुक व्हॅल्यू पण 15, रिलीज व्हॅल्यू पण 15. मग एफ मध्ये गुडमध्ये दोघं साईडला अमाऊंट सेम घेणार. नो लॉस नो प्रॉफिट. डाऊटफुल 6,000चे 3,000 रुपये आपल्याला मिळत आहेत. 6,000 रुपयाचे 3,000 आपल्याला मिळत आहेत. इथे लॉस होणारे 3,000 रुपये. बॅडचे 2,000 रुपये, त्याचे 1 रुपये पण मिळणार नाही. म्हणजे इथला लॉस झाला 2 बॅडमधला आणि डाऊटफुलचा लॉस आहे 3. एकूण टोटल लॉस होणार आहे 5,000 रुपये. जो टोटल लॉस 5,000 रुपये होईल तो 5,000 रुपये लॉस डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅड डेप्समध्ये आपण नोंद करायचा. आन्सर सॉल्व्ह करताना मी समजून देतो. नंतर बिल्स रिसिवेबल 5,000चे 3,500 रुपये आले. बिल्स रिसिवेबलचं आपण सेपरेटेड लिस्ट जी बनवतो, त्यामध्ये आपण लिहिणार 5,000 आणि 3,500. जे 1,500 लॉस झाले ते डेफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर करून घेणार. इथे मिस्टर सूरज स्टार्टेड विथ कॅपिटल ₹90,000. जेव्हा मिस्टर सूरजने बिझनेस स्टार्ट केला तेव्हा त्याचं कॅपिटल होतं 90,000 रुपये. ही मेड अ प्रॉफिट ₹15,000 इन द फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी प्रॉफिट झाला 15,000. अँड सफर्ड लॉस ₹65,000 इन द नेक्स्ट 3 इयर्स. आणि पुढच्या 3 वर्षामध्ये त्याला लॉस झाला 65,000. याचा अर्थ काय होतोय, याने एकूण 4 वर्ष बिझनेस केलाय. पहिल्या वर्षी प्रॉफिट झाला आणि पुढच्या 3 वर्षी लॉस झाला. एकूण 4 वर्ष बिझनेस आहे. ही इज ड्रॉइंग फॉर द होल पिरियड अमाऊंटेड ₹38,900. इथे बघा 38,400 होतं, करेक्शन करायचं तिथे 38,900 रुपये याची टोटल ड्रॉइंग आहे. आणि पूर्ण क्वेश्चन संपला. इथपर्यंत तुमचं क्लिअर झालं असेल. आता मी इथे बुक साईडला ठेवून आन्सरसाठी नोटबुक घेणार आहे. आन्सर मी सॉल्व्ह करताना तुमच्यासमोर क्वेश्चन असणं कंपल्सरी आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आन्सरचा तर क्वेश्चन तुमच्याकडे समोर असला पाहिजे. ठीक आहे, बघा इथपर्यंत जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुमचा पाठ असला पाहिजे. अजून पण जर फॉर्मॅट पाठ नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये जा, तिथे पूर्ण फॉर्मॅट मी समजावून दिलेला आहे. तो फॉर्मॅटचा पूर्ण अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, तेव्हा फॉर्मॅट पाठ पण होईल. ठीक आहे, इतका फॉर्मॅट तुमचा पाठ असला पाहिजे. मी वेळ वाचवण्यासाठी फॉर्मॅट अगोदर लिहून घेतला. आता फक्त आपल्याला अमाऊंट पुटअप करायचे आहेत. अमाऊंट पुटअप करताना काय करायचं, सगळ्यात पहिले लिस्ट बी आणि लिस्ट सी हे अगोदर कंप्लीट करून घ्या. इथला जो सरप्लस येईल तो सरप्लस इथे ट्रान्सफर करून घ्या. ठीक आहे, इथे सरप्लस निघत असतो या ठिकाणी. हा सरप्लस इथं लिहून टाका. नंतर पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स पण ट्रान्सफर करून घ्या आणि मग पूर्ण उदाहरणांचे बॅलन्सेस एक सोबत ट्रान्सफर करा. उदाहरण लवकर सॉल्व्ह होतं. आता आपण पहिले काय करू, फुल्ली सिक्युअर्डमध्ये कोणतं कर्ज बघून घेऊ. जे स्टॉकवर कर्ज घेतलं आहे आपण 30,000 रुपये. स्टॉकवर कर्ज आपण किती घेतलेलं आहे, तुमच्याकडे समोर क्वेश्चन असला पाहिजे. परत परत सांगतोय, स्टॉकवर कर्ज घेतलं आहे आपण 30,000 रुपये. ते फुल्ली सिक्युअर्ड आपलं लोन आहे, ते आपण फुल्ली सिक्युअर्डमध्ये ट्रान्सफर करून देऊ. ते स्टॉकवर कर्ज होतं 30,000 आणि स्टॉक विकून पैसे येत आहेत 37,000 रुपये. म्हणजे इथे सरप्लस निघणारे 7,000 रुपये. सरप्लस येईल 7,000. तो सरप्लस इकडे आपण ट्रान्सफर करून घेतला इस्टिमेटेड टू रिलाइजमध्ये. इतकं क्लिअर झालं. फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स आपण लिहून टाकले. आता पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स लिहा. पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स कशावर घेतलेले आहेत, बिल्डिंगवर. तर बिल्डिंगवर कर्ज आहे 65,000 65,000 आणि बिल्डिंग विकून फक्त पैसे येतात 56,000. कर्ज पूर्ण पेड होणार नाही आहे. मग इथे अगोदर लोनची अमाऊंट घेतली आपण 65,000 रुपये आणि ते बिल्डिंग विकून पैसे आलेले आहेत 56,000 रुपये. कर्ज पूर्ण पेड होत नाही आहे. जितकी अमाऊंट कमी पडणार आहे तितकी अमाऊंट बाहेर लिहून टाका.
9,000 रुपये जो बॅलन्स उरतोय, आता ह्या 9,000वर कोणतीच सिक्युरिटी नाही, ते 9,000 रुपये बाहेर येऊन गेले. म्हणजे पार्टली आणि फुल्ली सिक्युअर दोघी पण आपण क्लिअर करून टाकलं. त्यांच्या लोनची अमाऊंट आपण इकडे ग्रॉस लायबिलिटीमध्ये लिहून घ्यायची. जी काही लोनची अमाऊंट असेल ती ग्रॉस लायबिलिटीमध्ये पूर्ण लिहून घ्यायची एक वेळा. ते आपल्याला टोटल पुढे कामात पडत नाही, पण अमाऊंट लिहून घ्यायची असते. ठीक आहे. आता स्टार्टिंग पासून बॅलन्सेस ट्रान्सफर करू. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले 75,000 रुपये, लिस्ट ए मध्ये येईल, तिथं घेऊ सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स 75,000. त्यानंतर मॉर्गेज ऑन लोन झालं, बँक लोन झालं, प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे 13,000 रुपये, प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे 900 रुपये, सॉरी प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचे 900 रुपये लिस्ट डी मध्ये लिहून टाकले. बिल्स पेबलचे 13,000 रुपये लिस्ट ए मध्ये. अगोदर पूर्ण क्वेश्चन समजवलेला आहे. बिल्स पेबलचे 13,000 रुपये इथं पण लिहिले आणि ग्रॉस लायबिलिटीमध्ये पण लिहून घ्यायचे. प्रेफरन्शियलचे पण 900 इकडे लिहून घेतले. लायबिलिटी साईड तुमची जवळपास पूर्ण संपून गेली. ॲसेट्समध्ये बघू आपण एक एक. ज्या ॲसेट्सवर आपण कर्ज घेतलेलं आहे ती ॲसेट्स बी आणि सी मध्ये वापरल्यानंतर पुन्हा इकडे ॲसेटला यायला नको. तसं बिल्डिंग 60,000 मध्ये विकली गेली. लक्षात घ्या, बिल्डिंग विकली गेली 60,000 मध्ये विकली गेली. तर आपण ती ॲसेट्समध्ये नाही लिहू शकत, कारण त्यावर कर्ज घेतलेलं आहे. ठीक आहे, ते आपण बघा इथे यूज केली. पण त्यावरचा जो लॉस झाला आहे तो लॉस तुम्हाला या अदर लॉसमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. मग अदर लॉसमध्ये आपण येऊ. अदर लॉसमध्ये फक्त लिहायचं बिल्डिंग. अदर लॉसमध्ये आपण लिहिलं बिल्डिंग. जो लॉस झाला आहे तो लिहायचा इथे बाहेर. 4,000. 60,000ची बिल्डिंग होती, 56,000 मध्ये विकली गेली, 4,000 रुपये लॉसमध्ये ट्रान्सफर केले. नेक्स्ट बॅलन्स मशिनरी. मशिनरीवर काहीच कर्ज दिलेलं नाही आहे, तर मशिनरी आपण लिस्ट ई मध्ये घेतो. मग इथे घेऊ आपण मशिनरी. मशिनरीचा अमाऊंट आहे 25,000 रुपये बुक व्हॅल्यू आणि 18,000 रुपये रिअलाइज व्हॅल्यू. बुक व्हॅल्यूमध्ये घेतले 25,000, रिअलाइज व्हॅल्यूमध्ये घेतले 18,000. इथे पण विकून लॉस झाला आहे आपल्याला 7,000 रुपये. 25,000ची मशिनरी फक्त 18 मध्ये विकली, लॉस झालेला आहे. अदर लॉसमध्ये घेऊ मशिनरी 7,000 रुपये. मशिनरी 7,000 रुपये. त्यानंतर स्टॉकवर आपण कर्ज घेतलंय. स्टॉक आपण इथे लिस्ट बी मध्ये वापरला 37,000. पण बघा त्यावर लॉस झालाय, तो ट्रान्सफर करावा लागेल. 42,000 रुपयांचा स्टॉक 37 मध्ये विकला गेला, त्यावरचा 5,000 रुपये लॉस ट्रान्सफर करा. स्टॉक 5,000 रुपये. यानंतर फर्निचर अँड फिक्स्चर्स, यावर काही कर्ज नाही आहे, लिस्ट ई मध्ये येऊन जाईल. फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर अँड फिक्स्चर्सची अमाऊंट चेक करा किती आहे. 8,000 रुपये बुक व्हॅल्यू. 8,000 रुपये बुक व्हॅल्यू आणि रिअलाइज व्हॅल्यू 5,000 रुपये. 8,000चे 5,000 रुपये मिळाले, लॉस झाला. पुन्हा अदर लॉसमध्ये फर्निचर अँड फिक्स्चर्स 3,000 रुपये इथं घेतले. यानंतर इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स लिस्ट ई मध्ये घेणार. 12,000चे 15,000 रुपये आलेले आहेत. इथे काही कर्ज नाही आहे त्यावर, लिस्ट ई मध्ये घेऊ. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आणि अमाऊंट बघा 12,000 रुपये बुक व्हॅल्यू आणि रिअलाइज व्हॅल्यू आहे 15,000 रुपये. आता मात्र इथे प्रॉफिट आहे. 12,000चे किती मिळाले? 15,000. तर प्रॉफिट झाला, तर इथं घेणार आपण अदर प्रॉफिटमध्ये. इथं नाव देऊ शेअर्स. इथे प्रॉफिट झाला आपल्याला 3,000 रुपये. नेक्स्ट बॅलन्स आहे इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर लिस्ट जी मध्ये आपल्याला घ्यायचं होतं. मी इथे वरती लिहून घेतो. इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. मी जागा नाही सोडली, तुम्ही थोडी जागा सोडून काय करायचं आहे, लिस्ट जी बिल्स रिसिवेबल दिलं की त्याच्या खाली इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर लिहायचं आहे आणि मग सरप्लस लिहायचं आहे. तुम्ही आता अजून आन्सर लिहिलेलं नाही आहे, लिहिताना काय लिहायचं समजून घ्या पुन्हा एक वेळा.
पहिले लिहायचं लिस्ट जी बिल्स रिसिवेबल, त्याच्याखाली इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर आणि मग त्याच्याखाली सरप्लस ॲज पर कॉन्ट्रा, असं तुम्ही लिहायचं आहे. ठीक आहे. किती अमाऊंट आहे बघा, 10,000 रुपयांची 8,000 रुपये अमाऊंट आलेली आहे. मग बुक व्हॅल्यूमध्ये 10,000, रिअलाइज व्हॅल्यूमध्ये 8,000. इथे पुन्हा लॉस झाला तो लिहायचा अदर लॉसमध्ये. इथे म्हणू आपण डिबेंचर्स 2,000 रुपये लॉस झाला. त्यानंतर बुक डेप्स लिस्ट एफमध्ये अगोदर गुड घेऊ. गुडचे अमाऊंट 15,000चे 15,000 रुपये आले. 15,000 बुक व्हॅल्यू, रिअलाइज पण झाले 15,000. इथे नो लॉस नो प्रॉफिट. नंतर डाऊटफुल 6,000चे 3,000 आले. डाऊटफुल 6,000 रुपये, तर इथं आले 3,000. इथे लॉस झाला आहे आपला 3,000 रुपये. 6,000 रुपये उधारी होती, फक्त 3 मिळाली. इथे लॉस झाला 3,000, लक्षात ठेवा इथपर्यंत. नंतर बॅडची अमाऊंट बघा किती आहे, बुक व्हॅल्यू आहे 2,000 रुपये, याची मिळत काहीच नाही. म्हणजे बघा डाऊटफुलमध्ये लॉस झाला 3,000 रुपये आणि बॅडमध्ये लॉस झाला 2,000 रुपये. एकूण लॉस झाला 5,000 बॅड डेप्सचा. तो 5,000 रुपये घेतला आपण इथे. कसं आले बघा, 3 + 2, 3,000 + 2,000 रुपये. ठीक आहे. पुढे शेवटचा बॅलन्स आहे बिल्स रिसिवेबल. 5,000चे 3,500 आले. इथं घेणार 5,000 रुपयांचे, मिळाले 3,500. इथं पण लॉस झाला, अदर लॉसमध्ये घेऊ. बिल्स रिसिवेबल 1,500 रुपये. आता इथपर्यंत बॅलन्सेस आपण ट्रान्सफर केले. ॲडजस्टमेंटमध्ये बघू. सूरजचं कॅपिटल होतं 90,000, कॅपिटलमध्ये घ्यायचे 90,000 रुपये. बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे फक्त. नंतर ही मेड अ प्रॉफिट ₹15,000, प्रॉफिट झाला होता 15,000 रुपये. प्रॉफिट इन बिझनेसमध्ये घेऊ 15,000 रुपये. त्यानंतर लॉस झालेला आहे 65,000, लॉस इन बिझनेसमध्ये घेऊ 65,000 रुपीज. नंतर ड्रॉइंग आहे पूर्ण, ही इज अ ड्रॉइंग फॉर द होल पिरियड, म्हणजे पूर्ण 4 वर्षांची ड्रॉइंग आहे 38,900. इथं घेणार आपण 38,900 ड्रॉइंगमध्ये. सर्वचे सर्व बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करून टाकले. इथपर्यंत जर कोणाला काही शंका असेल तर ग्रुपवर तुम्ही विचारून घ्यायचं आहे. आता मुद्दा म्हणून मी बॅलन्सेस फक्त ट्रान्सफर करायचे बाकी ठेवले. मी फॉर्मॅट आखून घेतलेला होता, कारण बऱ्याचशा जणांना मला सांगितलं की कॉलेजमध्ये लेक्चर चालू असताना नेट बॅलन्स पुरत नसल्यामुळे आपण व्हिडिओ थोडासा कमी साईजचा बनवतो आहे. ठीक आहे. आता आपल्याला अकाउंट्स क्लोज करायचं आहे. फक्त हे तुम्ही लक्षात ठेवा लिहिताना, लिस्ट जी बिल्स रिसिवेबल लिहायचं आहे 5,000-3,500. नंतर त्याच्या खाली लिहायचं इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर 10,000, 8,000 आणि मग लिहायचं सरप्लस ॲज पर कॉन्ट्रा. आता काय करायचं, पद्धत काय बघा. सगळ्यात पहिले काय करायचं, इस्टिमेट टू रिलेसची अगोदर बेरीज करायची. इस्टिमेट टू रिलेसची जी अमाऊंट आहे त्या कॉलमची शेवटच्या कॉलमची सरप्लस पर्यंत सर्व टोटल करायची. कॅल्सी अलाउड आहे. आता याची बेरीज करू आपण बघा. कॅल्सीवर 18,000 + 5,000, 15,000, पुन्हा 15,000, 3,000, 8,000, 3,500, 7,000, 74,500 रुपये टोटल आली इथपर्यंत. 74,500. 74,500 मधून सगळ्यात पहिले काय करायचं, जे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 900 रुपये ते अगोदर इथून लेस करायचे. लेस प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 900 रुपये. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 900 रुपये. इथून 900 लेस केले की इथून पण लेस करून टाका, बाहेर अमाऊंट 0 येईल. 74,500 मधून 900 रुपये लेस केले, आपल्याकडे बॅलन्स उरला 73,600 रुपये. 73,600 हा बॅलन्स उरला आपल्याकडे. आता 73,600 हे आपल्याकडचे उरलेला बॅलन्स आहे. आता काय करायचं, आपली लायबिलिटीची साईडची टोटल जास्त येत असते, लायबिलिटीची टोटल. मग लायबिलिटीची आपण अगोदर बेरीज करून घेऊ. इथे लायबिलिटीची आपण अगोदर बेरीज करू. ती लिहायची इकडे ॲसेट्समध्ये. किती टोटल बघा, 75 आणि 13, 88, 88 आणि 9,
88,000 प्लस 9,000 करायचे, एकूण टोटल होऊन जाईल 97,000. ॲसेट्समध्ये घ्यायचे 97,000 आणि आता 97,000 मधून काय करायचे, 73,600 लेस करायचे. 97,000 मायनस 73,600 रुपये, 23,400 रुपये इथं बॅलन्स येतोय. 23,400 रुपये इथं बॅलन्स येतोय. याला आपण नाव द्यायचं डेफिशियन्सी. डेफिशियन्सी हा आपण काढला बॅलन्स. हा डेफिशियन्सीचा बॅलन्स आपण इथं घ्यायचा. डेफिशियन्सी 23,400 रुपये आणि तो लिहून झाल्यानंतर पूर्ण अकाउंट्स क्लोज करायचे. दोघी साईड जर सारख्या आल्या तर आपला आन्सर बरोबर. पुस्तकात जे डेफिशियन्सी दिलेली 22,900 दिलेली आहे, आपली डेफिशियन्सी 23,400 आलेली आहे. पण आपलं आन्सर चुकीचं आहे का बरोबर आहे आपण ते चेक करून घेऊ एक वेळा. 3,000 याच्यामध्ये 23,400 प्लस 3,000 प्लस 15,000 प्लस 90,000, आपली टोटल आहे 31,400 डेबिट साईडची. इकडे क्रेडिट साईडला 65,000, 5,000, 38,900, 4,000, नंतर 7,000, पुन्हा 5,000, 3,000, 2,000 आणि 1,500. 1,31,400 इकडची पण टोटल बरोबर आली. म्हणजे पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे. जे डेफिशियन्सी पुस्तकामध्ये तुम्हाला 22,900 दिलेली ती 22,900 नसून ती आहे 23,400. आता इथे पूर्ण आन्सर आपण क्लिअर केलं. जर इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल, हे बघा इकडची टोटल मी करून घेतो, तुम्हाला अगोदर दिसत नव्हती. इतकी टोटल दोघी साईड जर सारख्या आल्या तर आपला आन्सर बरोबर येतं. ठीक आहे. जर काही शंका असेल तर मला ग्रुपवर तुम्ही मेसेज करून विचारून घ्या.